नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपलं पहिलंच इंटरॅक्शन यूट्यूबच्या माध्यमातून आज आपण एकमेकांना भेटत आहोत. मी देखील या प्लॅटफॉर्मवर नवीन आहे. तुमच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले असतील की हा प्लॅटफॉर्म कशासाठी, यावर कंटेंट काय असणार आहे, चॅनल कशाचा आहे, तुम्ही कोण, तुमचा परिचय काय, पुढचं शेड्यूल काय, नियोजन काय, असे खूप प्रश्न तुमच्या मनात असतील मित्रांनो. मान्य आहे, आज दसरा देखील आहे. या सुवर्ण प्रसंगी, या चांगल्या प्रसंगी आज आपलं पहिलं इंटरॅक्शन आहे. त्या हिशोबाने आपण आपल्या विषयाकडे जाण्याआधी एक 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, दृष्टांत देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मी तुम्हाला एक बाब एक्सप्लेन करेल. तर चला मित्रांनो, मला जे सांगायचं आहे त्याकडे आधी जाऊ, त्यानंतर आपल्या विषयाकडे येऊ. एक 2-3 उदाहरणासह मी तुम्हाला माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा, हा फोटो आहे महाभारताच्या सुरुवातीचा, महाभारताच्या प्रारंभीचा. अर्जुन आणि श्रीकृष्ण या फोटोमध्ये आपणाला दिसत आहे. कौरव पांडवांचं युद्ध असतं. अर्जुन युद्धाला आलेला असतो. युद्धाच्या सुरुवातीलाच अर्जुन हा खूप हताश, निराश आणि दुःखी दिसतो. अर्जुनची डोळे ही पाणवलेली असतात. त्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात, हे पार्थ, तू युद्ध का करत नाही आहेस, तू लढत का नाही आहेस? अशा वेळेस अर्जुन हा श्रीकृष्णांना म्हणतो की मी समोर आपल्या आप्तेष्ट, नातेवाईक व गुरुजन यांना बघत आहेस. हे माझे स्वतःचे नातेवाईक आहेत, माझे स्वतःचे आप्तेष्ट आहे. यांच्या विरुद्ध मी लढू शकत नाही. यांच्यावर विजय मिळवला तरीही मला आनंद होणार नाही. अशा या हताश, दुःखी अर्जुनाला श्रीकृष्ण मार्गदर्शन करून त्यामधून बाहेर काढतात. त्यावेळेस ते सांगतात की फळाची इच्छा न करता कर्म करत राहणे हाच आपला धर्म आहे. कर्म कसं करायचं? कृतीच्या माध्यमातून करायचं. कोणत्याही प्रकारची फळाची आसक्ती न ठेवता कर्तव्य कर्म करत राहावे, हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. अर्जुन हा द्विधा मनस्थितीमध्ये असतो, खूप कन्फ्यूज असतो. त्याला कळत नाही की युद्ध करावे की नाही. यावेळेस धर्माबद्दल ज्ञान हे श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. सेम मला याचा रेफरन्स तुम्हाला आपल्या जीवनात द्यायचा आहे मित्रांनो. आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतो, खूप आपल्या लाईफमध्ये अप अँड डाऊन चालू असतात. अशा वेळी आपण न डगमगता फक्त आपले कर्तव्य कर्म करत राहावे. कठीण प्रसंग कायमस्वरूपी नसतो, तो निघून जातो. आपलं कर्तव्य काय आहे? आपण या क्षणाला अभ्यास करू शकतो. काहीही कधीही हार न मानता यश अपयश हे मनात सारखे धरून आपण काय करू शकतो? अभ्यास करू शकतो. हेच महाभारताचा प्रसंगा थ्रू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे अर्जुन आणि श्रीकृष्ण आहे. अर्जुन द्विधा मनस्थितीमध्ये आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे पार्थ, तू तुझं कर्तव्य कर्म कर. फळाची इच्छा, आसक्ती, फळाबद्दल काहीही विचार करू नको. तुझं कर्तव्य काय आहे? तू एक क्षत्रिय आहे. युद्धात लढणे हे तुझं एकमेव कर्तव्य आहे आणि तू त्या कर्तव्याचं पालन कर. समोर गुरु द्रोण वगैरे किंवा इतरही तुझे बंधू गुरुजन दिसत जरी असले तरी ते धर्माच्या विरुद्ध आहे. तुझं कर्तव्य कर्म कर, तू फळाची आसक्ती ठेवू नको. सेम त्याच रेफरन्सने मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही प्रोसेसवर लक्ष द्या. तुम्ही जे आज करत आहात त्यावर लक्ष द्या. रिझल्टची तुम्ही चिंता करू नका. आज रिझल्टची चिंता करू नका. तुमची प्रोसेस परफेक्टली चालली तर तुम्हाला रिझल्ट देखील तुमच्या बाजूने मिळतो. बघा, इथे अर्जुन म्हणजे तुम्ही स्वतः विद्यार्थी आहात मित्रांनो. तुमची जी मनस्थिती आहे, द्विधा, कन्फ्यूज आहे, ती आजच सोडून द्या. आणि श्रीकृष्ण म्हणजे आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन. तुमच्या दिशेने जाण्यासाठी तुम्ही कोणताही प्रयत्न करत असाल त्यासाठी योग्य मार्गदर्शन ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय, या चित्रात दिसतंय. योग्य मार्गदर्शन म्हणजे श्रीकृष्ण. अर्जुन म्हणजे विद्यार्थी आहे मित्रांनो. द्विधा मनस्थिती आहे. श्रीकृष्णाच्या ज्ञानाने अर्जुन त्या युद्धात विजय मिळवतो असं मला सांगायचं आहे. यासाठी एक खूप फेमस श्लोक देखील मी खाली दिला आहे. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू ते संगोस्पनी. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो? आपलं कर्म करत राहावं. आपलं कर्म भविष्याचा विचार न करता, रिझल्टचा विचार न करता, तुम्ही जे आता करत आहात प्रोसेसवर लक्ष देऊन कर्म करत राहणे, यातच खरा यशाचा मार्ग दडलेला आहे. हे देखील श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू बाकीची चिंता करू नको. बाकीचं सांभाळायला मी आहे. तुझं आत्ताचं काम काय आहे? तू क्षत्रिय आहे. तुझं काम युद्ध करणे आहे. सेम तुमचं काम काय आहे?
तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात, तुमचं अभ्यास करणं काम आहे, कठीण प्रसंगाला सामोरं जाणं काम आहे, हे तुमचं कर्तव्य आहे असं माफ करा, थोडा फंबल झालो. हे तुमचं कर्तव्य आहे, हा देखील उद्देश श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. तू तुझ्या कर्तव्याचं पालन कर, हेच मला तुम्हाला इथं सांगायचं आहे मित्रांनो. बघा, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद खूप छान आहे. तुम्ही कधी वाचला तर बघा, हा महाभारतातील प्रसंग मी तुम्हाला एक्सप्लेन केला. बघा पुढची स्लाइड जरा अशी थोडीशी वेगळी आहे. एकदा रीड करा. ही स्लाइड घेण्याचा देखील उद्देश आहे, याचा काहीतरी फिक्स पुरावा लागत नाही, परंतु अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या जीवनाशी या स्लाइडचा संबंध लावला जातो. इथं दिलंय मित्रांनो, आपली शिक्षण व्यवस्था. बघा, माकड आहे, पेंग्विन आहे, हत्ती आहे, मासा आहे, वेगवेगळे प्राणी आहेत. हे सगळे प्राणी जमलेले आहेत आणि हे त्यांची परीक्षा घेणारे हे एक्झामिनर त्यांना सांगतात की तुमच्यातील जो प्रथम हे झाड चढेल तो आपण सिलेक्ट करणार. अशीच आपली एज्युकेशन सिस्टीम आहे मित्रांनो. सांगण्याचं तात्पर्य, सांगण्याचा उद्देश काय आहे? माकडाची कॅपॅसिटी वेगळी आहे, हत्तीची कॅपॅसिटी वेगळी आहे, माशाची कॅपॅसिटी वेगळी आहे. त्यानुसार ज्याचं त्याचं कलागुण वेगळा आहे, ताकद वेगळी आहे. आपला अभ्यास हा चुकीचा निकष आहे. कोणी गाण्यात हुशार असू शकतं, कोणी रनिंगमध्ये हुशार असू शकतं, कोणी डान्सिंगमध्ये हुशार असू शकतं, कोणाला खरंच अभ्यासाची आवड असू शकते. प्रत्येकातले गुण वेगवेगळे आहे, परंतु अभ्यासाच्या निकषावर त्यांना जज करणे हे चुकीचं आहे. परंतु आपल्या सगळ्यांचा नाईलाज आहे की आपली शिक्षण व्यवस्था एक पेपर देते आणि त्या पेपरमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणाचा निकष लावला जातो. बघा, सचिन तेंडुलकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, लता मंगेशकर दीदी यांचं जर त्या क्षेत्रात गुंतून बसले असते, समजा लता मंगेशकर दीदी यांनी त्यांचं गायन सोडून शिक्षणाकडे लक्ष दिलं असतं तर आज त्या भारतरत्न या पदापर्यंत पोहोचल्या नसत्या. माझं म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. आयुष्यभर आपण काय करतो, अभ्यासाच्या सर्कलमध्ये गुंतलेला असतो. बऱ्याच वेळा तिथे कमी जास्त मार्क पडतात आणि विद्यार्थी त्याच्यावरून स्वतःला जज करतात. तुम्ही जसे आहात, जे तुम्हाला येतं ते परफेक्ट आहे. अभ्यास हा चुकीचा निकष आहे. प्रत्येकाची ताकद वेगळी आहे, प्रत्येकामध्ये गुण वेगळे आहे, प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे. बघा, इथं हा मासा एक दिलेला आहे. बघा, या माशाला जर तुम्ही ह्या झाडावर चढण्याच्या ॲबिलिटीवरून जज करत असाल तर चुकीचं आहे. हेच त्यांनी वाक्यात समजून सांगितलंय. एव्हरीबडी इज अ जीनियस, बट इफ यू जज अ फिश बाय इट्स ॲबिलिटी टू क्लाइंब अ ट्री, it will live its whole life believing that it is stupid. बघा, माशाला झाडावर चढता येत नाही आणि तुम्ही त्याच्यावरून जज करत असाल तर मासा हा आयुष्यभर या भ्रमात राहील की मला काहीही येत नाही. सेम आपलं एज्युकेशन सिस्टीम तशी आहे मित्रांनो. काही जण यात पास होतात, काही जण मागे राहतात. जे मागे राहिले त्यांनी अजिबात वाईट वाटून घ्यायचं गरज नाही. ईश्वराने तुम्हाला काहीतरी वेगळं बनवलेलं आहे, देवाने तुमच्यात काहीतरी परफेक्शन दिलेलं आहे. फक्त गरज आहे ते शोधण्याची, स्वतःतले गुण शोधण्याची, त्या गुणांवर काम करण्याची. बघा, कधीही आयुष्यात स्वतःला कमी समजायचं नाही. काहींना मराठी व्याकरण येत असेल, काहींना गणित येत असेल, काहींना खेळ येत असेल, काहींना कला येत असेल, वेगवेगळ्या गोष्टी येत असेल, त्याच्यात तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. अभ्यास हा एकमेव क्रायटेरिया नाही. अभ्यासावर तुम्ही स्वतःला जज करू नका. कारण की काय होतं, बऱ्याच वेळा सर्वांकडून एकाच प्रकारची कौशल्याची अपेक्षा करणं हे देखील चुकीचं आहे. प्रत्येक जण खास आहे, प्रत्येकात एक वेगवेगळी ताकद आहे. हे ह्या स्लाइड थ्रू मला एक्सप्लेन करायचं होतं मित्रांनो. बघूया पुढच्या याच्यावर काय दिलेलं आहे. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. ठीक आहे, आपण एक महाभारतातला सुरुवातीच्या स्लाइडला संवाद बघितला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या दरम्यानचा. आता आपण बघूया सेम आणखी एक संवाद बघूया श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याच दरम्यानचा. बघा, खूप सुंदर फोटो आहे. श्रीकृष्ण बसलेले आहेत, काहीतरी अर्जुनाला सांगत आहे असा प्रकारचा हा फोटो आहे. मी हा फोटो तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, अर्जुन परीक्षेला जात असतो. परीक्षा असते पाण्यातील माशावर नेम धरण्याची. पाण्यात एक मासा असतो, त्यावर नेम धरण्याची परीक्षा असते. त्यावर बाण सोडायचा असतो. त्यासाठी एका फिरणाऱ्या चक्रावर उभं राहायचं असतं आणि त्या चक्रावरून तो पाण्यातल्या मासाच्या डोळ्यावर बाण मारायचा असतो. अर्जुन परीक्षेला निघतोय असा प्रसंग मी इथं दाखवलाय आणि श्रीकृष्ण त्याला काहीतरी उपदेश करतायत. तर श्रीकृष्ण त्याला सांगत असतात मित्रांनो
की हे अर्जुना, तू परीक्षेला जात आहे, व्यवस्थित त्या चक्रावर उभा राहा, व्यवस्थित माशाचा डोळा बघ, व्यवस्थित धनुष्यात बाण लाव आणि तो सोड. यावर अर्जुन कन्फ्यूज होतो. अर्जुन श्रीकृष्ण यांना म्हणतो की हे माधव, सर्व काही मीच करू तर तुम्ही माझ्यासाठी काय करणार? बाण देखील मीच लावायचा, बाण देखील मीच सोडायचा, नेम देखील मीच सोडायचा, चक्रावर देखील मीच उभं राहायचं, तर तुम्ही काय करणार? यावर श्रीकृष्ण मंद मंद स्मित हास्य करतात आणि सांगतात की तो मासा ज्या पाण्यात पोहत आहे त्या पाण्याला स्थिर ठेवण्याचं काम मी करेल, त्या जलला स्थिर ठेवण्याचं काम मी करेल. तू ज्या चाकावर उभा राहणार आहे त्या चाकाची गती, चक्राची गती मेंटेन ठेवण्याचं काम माझ्याकडे आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही कितीही पारंगत असाल, कितीही निपुण असाल, कितीही तुमच्याकडे परफेक्शन असेल, तरी तुम्हाला कोणाच्या तरी साथीची, पाठिंब्याची गरज असते. जरी रिअल लाईफमध्ये आजच्या काळात तुम्हाला कोणी पाठिंबा दिला नाही तरी देवाकडे बघून देवच तुमच्या पाठीशी उभा आहे असं मानून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. सर्वोच्च स्थानी तुम्ही देवाला ठेवा, तो तुमच्या सर्व गोष्टी कॅरी फॉरवर्ड करण्याची तयारी ठेवतो. तुम्हाला त्याचे आशीर्वाद, कर्म तुम्हाला कधीही हरू देत नाही, हे सांगण्याचा मुद्दा आहे. सेम अर्जुन देखील इथे कन्फ्यूज होता मित्रांनो. श्रीकृष्णाने त्याचं कन्फ्युजन दूर केलं. अशा प्रकारचा हा सुंदर असा फोटो आहे बघा. श्रीकृष्ण अर्जुन यांचा संवाद जेव्हा अर्जुन स्वतः परीक्षेला जात असतो. हे दुसऱ्या स्लाइडमध्ये मी सांगितलं. सांगण्याचा उद्देश असा की मनात कोणत्याही प्रकारची शंका न बाळगता तुम्ही तुमच्या कार्यास सुरुवात करा, प्रारंभ करा. यश नक्की मिळेल. देव तुमच्या कष्टांना नक्की प्राधान्य देईल. नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. फक्त तुमचे कष्ट कर्म करण्यात कमी पडू नका. चला बघूया. आपण नवीन आहोत, सुरुवात केली आहे यूट्यूब चॅनलला. यूट्यूब चॅनलवर आणखी आपण आपल्या मुख्य मुद्द्यापर्यंत पोहोचलो नाही. एक आज सण देखील आहे, दसरा देखील आहे. दसरा म्हणजे वाईटाचा नाश होतो मित्रांनो, चांगल्या गोष्टीचा वाईटावर विजय. त्यामुळे एक 2-3 दृष्टांत किंवा उदाहरणं देऊन आपल्या प्रवासाला प्रारंभ करावा असं मला वाटलं. त्यामुळे मी तुम्हाला एक 2-3 उदाहरणं देतो. बघूया पुढच्या स्लाइडवर काय ठेवलंय. ओके, बघा. महेंद्रसिंग धोनी, जे क्रिकेट बघतात त्यांना माहित असेल, ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगतो. महेंद्रसिंग धोनीचा हा फोटो आहे. महेंद्रसिंग धोनीचा फोटो देण्याचा उद्देश देखील तुम्हाला लक्षात येईल. बघा, भारतासाठी ट्रॉफी जिंकून देणारा हा खेळाडू आहे. अंडर-19 सुद्धा देखील हा प्लेअर खेळलेला नाही. त्याच्यानंतर 1 वर्ष तिकीट कलेक्टरचं काम केलं. बऱ्याच वेळा आयुष्यात त्याला वाटायचं की मी काय करत आहे, मी चुकत आहे की नाही. परंतु काय असतं, ज्यावेळेस तुम्हाला देव काहीतरी द्यायचं असतं त्यावेळेस तुम्हाला खूप परीक्षा बघत असतो. ज्यावेळेस तुम्हाला घडवत असतो त्यावेळेस खूप अडचणीचा सामना करावा लागतो. व्यक्ती ज्यावेळेस खूप अडचणींचा सामना करतो त्याच्यानंतर तो शांत, संयमी बनत असतो, अनुभवी बनत असतो. जितका शांत व्यक्ती, जितका शांत स्वभाव, जितके शांत तुम्ही असाल तितके निर्णय व्यवस्थित घेऊ शकता. जितके शांत, जितके अनुभव तुम्ही असाल तेवढे तुम्ही निर्णय घेऊ शकता. बघा, हा खेळाडू आहे MS धोनी. तुमचा जो फेवरेट असेल, तुमचा जो आयडल असेल त्याला तुम्ही समोर ठेवू शकता. परंतु याचं उदाहरण द्यायचं कारण आहे, अंडर-19 सुद्धा हा व्यक्ती खेळला नाही. तिकीट कलेक्टरचं काम केलं. रणजी ट्रॉफीमध्ये बस सुटून गेली होती, याची जी फ्लाईट होती मित्रांनो ती सुटून गेली होती. अशा प्रकारच्या अनेक वाईट घटना याच्या आयुष्यात घडल्या. परंतु ते शेवटी 24व्या-25व्या वर्षी डेब्यूट केला याने. इतर खेळाडू रिटायर झाले, तुम्ही IPL बघत असाल, परंतु अजूनही MS धोनी हा खेळत आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, आंतरराष्ट्रीय लेवलला हा प्लेअर गेला. का गेला? कारण की याने त्याच्या वैयक्तिक कलागुणांना वाव दिला. सेम मी तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईनचं तिथं समजून सांगितलं, नेव्हर जज अ फिश बाय इट्स ॲबिलिटी टू क्लाइंब अ ट्री. बघा, आणखी एक उदाहरण MS धोनी बद्दल सांगायचं तर वर्ल्ड कपच्या वेळेस आंतरराष्ट्रीय लेवलला वेगवेगळे प्लेअर असतात. बॅकग्राऊंड साऊंडला थोडे इग्नोर करा. बघा काय सांगत होतो मी, आंतरराष्ट्रीय लेवलला वेगवेगळे प्लेअर असतात. ते प्लेअर काय करतात, कोणता खेळाडू कसा खेळतो, त्याचे स्ट्रॉंग पॉईंट काय, त्याचे वीक पॉईंट काय याचा स्टडी करतात. ते ऑब्झर्व करतात आणि
मॅचेसमध्ये तेच टार्गेट करत असायचे. ह्या असल्या सेशनला MS धोनी कधीही बसला नाही मित्रांनो. त्याने आपले जे जे डिसिजन घेतले ते आपल्या सदसद विवेक बुद्धीने, जे त्या क्षणाला त्याला परफेक्ट वाटते तसे डिसिजन घेतले मित्रांनो. सांगण्याचा उद्देश काय, की इतक्या हायर लेवलच्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्राचं राजकारण असतं, अनेक देश असतात, अनेक खेळाडू असतात, अनेक प्रकारचं डिस्ट्रॅक्शन असतं. परंतु जितके तुम्ही शांत असाल, जितकं तुमचं मन शांत असेल, तितकं तुम्ही निर्णय व्यवस्थित घेऊ शकता. यासाठी स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे. या व्यक्तीचं पॅशन हे काही क्रिकेटसाठी खूप पॅशन होतं, शेवटी त्याचं करिअर झालं. दुसरं TCचं वगैरे काम करत जर हा बसला असता, ना भारताला ट्रॉफी मिळाली असती, ना आपल्या देशाला MS धोनी मिळाला असता. याचं समअप करून मी तुम्हाला 2 ओळी सांगतो, ज्या की तुमच्या स्वतःशी रिलेट करा. तुम्हाला पेशन्स, संयम डेव्हलप करायचा आहे. कसा डेव्हलप करायचा ते मी तुम्हाला सांगेल हळूहळू. परंतु ह्या 2 ओळी बघा. काम क्रोध के बीच रहकर तुमको शीतल बनना होगा. काम क्रोध के बीच रहकर तुमको शीतल बनना होगा. बुद्ध भी जिनकी छाव में बैठे ऐसा पीपल बनना होगा. बुद्ध भी जिनकी छाव में बैठे ऐसा पीपल बनना होगा. हे आहे MS धोनीचं उदाहरण मित्रांनो. हे या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलं मी. आपल्या लेक्चरला, आपल्या सेशनला नेमकं आपलं पुढं चॅनल कशाबाबत आहे याची सुरुवात करण्याअगोदर मला हे 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगणे खूप गरजेचं वाटलं. फक्त MS धोनीच नाही, तुम्ही आवडते वेगवेगळ्या सेक्टरमधले कोणतेही उदाहरण घेऊ शकता. जसे लता मंगेशकर आहे, लता मंगेशकर दीदी भारतरत्न, यांना स्वर कोकिळा देखील म्हणतात. त्यांनी गायन सेक्टरमध्ये काम केलं बघा. त्यांच्यासारखं गायन कोणीही करू शकत नाही आजपर्यंत. त्यानंतर शास्त्रीय संगीत गायक पंडित भीमसेन जोशी असतील, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो, किंवा अणुऊर्जेचे जनक होमी भाभा देखील असतील. तर ते त्या सेक्टरमध्ये तुमचे आयडॉल आहेत. त्यांच्यापासून गोष्टी शिका, त्यांच्यापासून संयम, कसे निर्णय घ्यावे, मन शांत कसं ठेवावं, कधी बोलावं, काय बोलावं, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करा. त्याचा तुम्हाला नेहमीच फायदा होईल. चला बघूया पुढच्या स्लाइडवर काय लिहून ठेवलंय, काय दिलंय. बघा, स्लाइड झाली ओपन. पुढं काहीतरी वेगळंच वाटतंय. काही विद्यार्थ्यांना, काही जनतेला तर असं वाटेल असेल की चुकीची स्लाइड तर ओपन नाही झाली. तर नाही मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. त्या गोष्टीतून तुम्ही बोध घ्यायचा. मी बोध देखील सांगणार आहे. बघा, गोष्ट आहे पोपटाची आणि माकडाची. ही गोष्ट खूप फेवरेट गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. बघा, पोपट आणि माकड हे एका दरबारात असतात. राजाच्या दरबारात एक माकड आणि एक पोपट असतो. खूप वर्षापासून राजाच्या दरबारात हे दोघं वास्तव्य करत असतात. राजाच्या दरबारातील छोट्या मोठ्या गोष्टी हे स्वतः बघत असतात. तुम्हाला यमराज माहिती असेल. राजाला भेटायला यमराज यायचा मित्रांनो. दर 2 दिवसाने राजाला भेटायला यमराज यायचा. एकदा काय झालं, असाच यमराज आल्यानंतर यमराजाने पोपटाकडे बघितलं आणि पोपटाकडे बघून त्याने स्माइल केली, एक स्मित हास्य केलं. स्मित हास्य केल्यानंतर आपल्यासारख्यांना आनंद होतो, परंतु समोरचा जर यमराज असेल तर पोपट देखील कन्फ्यूज झाला. पोपट माकडाला म्हणला, अरे यार, याने तर माझ्याकडे बघून हास्य केलं, आता माझा तर नंबर नाही ना आला. या चिंतेत पोपट राहू लागला. माकडही त्याला सांगू लागले की नसेल, असे कदाचित नसेल, तो असेच हसला असेल. परंतु पुन्हा 2 दिवसानंतर जेव्हा यमराज आला, तो पुन्हा त्या पोपटाकडे बघून हसला. आता मात्र पोपट पूर्णतः कन्फ्यूज झाला. माकड देखील त्याला म्हणालं, हा बाबा, तुझाच नंबर असेल आता. त्याच्यामुळेच त्याने स्माइल केली. पोपटाला खूप भीती वाटायला लागली. मग माकडाने एक पर्याय सुचवला. तू एक काम कर, तू दरबार, आपलं राज्य सोडून कुठेतरी लांब निघून जा, इथं थांबू नको. असं कोणी सुचवलं? माकडाने सुचवलं. बघा, यावर पोपट काय करतो? यावर पोपट 7 समुद्रापार उडून जातो, निघून जातो. ते राज्य सोडून देतो, तो दरबार सोडून देतो, तिथलचं सगळं वास्तव्य सोडून देतो आणि 7 समुद्रापार निघून जातो. बघा, तिकडे गेल्यानंतर एक 2-4 दिवसांनी पोपटाचा मृत्यू होतो. काय होतो? पोपटाचा मृत्यू होतो. आणि जेव्हा पोपट स्वर्गात जातो तेव्हा यमराज त्याला पुढे दिसतो. पोपट देखील विचारतो की का बाबा, का तू माझा मृत्यू दिला? मी तर तिथून बाजूला निघून गेलो होतो. यावर यमराज म्हणतो, अरे वेड्या, तुझा मृत्यू हा 7 समुद्रा पलीकडे होता.
हे मला माहिती होतं, परंतु तू राजाच्या दरबारात काय करतो आहे हे ऐकून, माफ करा, हे पाहून मला हास्य आलं, म्हणून मी तिथं हसत होतो. परंतु तू स्वतः उडून 7 समुद्रापलीकडे गेला आणि मृत्यूला ओढावून घेतलं. बघा, ही अशी गोष्ट आहे, पोपट माकडाची गोष्ट सांगण्याचं कारण काय, की जे आपल्या नशिबात लिहिलं आहे, जे विधात्याने लिहिलेलं आहे ते घडणार आहे. नाही लिहिलेलं ते आपण मेहनतीने घडवू शकतो. त्यासाठी फक्त आणि फक्त मेहनत लागते. नशिबालाही हरवण्याची ताकद ही मेहनतीत असते मित्रांनो. जे तुमच्या विधात्याने लिहिलं आहे ते घडणारच आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण लक फॅक्टर नशिबाला डावलू शकत नाही, परंतु त्याला जर मेहनतीची जोड असेल तर आज ना उद्या तुम्हाला जे हवे ते मिळणारच आहे. फक्त गरज आहे ज्या गोष्टी नशिबावर आहे त्या इग्नोर, स्किप करून तुमच्याकडे आत्ता काय सोर्सेस आहे, आत्ता तुम्ही काय करता. जसं की आत्ता तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचं परम कर्तव्य आहे अभ्यास करणं. त्याच्यामुळे आजच्यावर फोकस करा. यानंतर काय घडेल, माझा रिझल्ट येईल का, याचा त्याचा भविष्याचा विचार करू नका. जे विधात्याने जे आपल्या सर्वांच्या बाबतीत लिहिलेलं आहे, जे देवाने लिहिलेलं आहे ते घडणार म्हणजे घडणार. फक्त त्याला तुमची मेहनतीची जोड राहू द्या. परमेश्वर, ईश्वर, देव हा तुम्हाला नक्की यशस्वी करतो. हे या गोष्टीमार्फत तुम्हाला सांगायचं होतं. बघा पुढच्या स्लाइडवर काय लिहून ठेवलंय. ठीक आहे, ओके. तर बघा, आपलं जे चॅनल आहे मित्रांनो ते हे प्रकारचं आहे, बघू शकता इथं. एज्युकेशन इन मिनिट या चॅनलचा अर्थही देखील सांगतो. एकदा लोगो बघून घ्या. हा आपला चॅनलचा लोगो आहे. हा देखील लोगो आहे. हा बॉटमला असतो, हा इन सेंटरला लोगो असतो. एज्युकेशन इन मिनिट बाय नरेश सर. एज्युकेशन इन मिनिट बाय नरेश सर. एज्युकेशन इन मिनिट हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मित्रांनो. माझं नाव आहे नरेश. माझं BSc ॲग्री झालेलं आहे. मी स्वतः MPSCचा 4 वर्ष अभ्यास केला. बघा इथं सांगतो मित्रांनो, माझं नाव आहे नरेश. माझं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. BSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी या विषयात मी पदवी मिळवलेली आहे मित्रांनो. मी स्वतः MPSCचा 4 वर्ष अभ्यास केलेला आहे. त्यात मी गट ब ची मुख्य परीक्षा देखील दिलेली आहे. मुख्य परीक्षा दिलेली आहे. तालुका विस्तार अधिकारी या पदाचा इंटरव्ह्यू दिलेला आहे मित्रांनो. तालुका विस्तार अधिकारी या पदाचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. या चॅनलची मी सुरुवात करत आहे. सध्या 2 अकॅडमीमध्ये मी वर्किंग टीचर आहे, परंतु ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती येऊन देखील शिकवावे अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी हे चॅनलची सुरुवात केलेली आहे. सांगण्याचा उद्देश असा मित्रांनो, तुम्हाला माझा परिचय कळायला हवा की नेमकं चॅनल कशा संदर्भात आहे, कोण चालवत आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला हा परिचय दिला. नाहीतर स्वतःचं कौतुक किंवा गुणगान करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. आपल्या चॅनलवर काय असणार आहे मित्रांनो, जे जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात. आता सरळ सेवा म्हणजे काय, कृषी सेवा, वन सेवा, त्याच्यानंतर महानगरपालिका भरती, तलाठी, इतर परीक्षा या ज्या की सरळ सेवेमध्ये ॲड आल्यानंतर येतात, त्यांची जी तयारी करत आहेत. तसेच पोलीस भरती, मी सध्या पोलीस भरतीच्या अकॅडमीवरच शिकवतो मित्रांनो. पोलीस भरतीचा जे देखील अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यायचं काम मी आपल्या या चॅनल थ्रू करणार आहे. माझं स्वतः तालुका विस्तार अधिकारीची मी मुलाखत दिली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील मी केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर गट ब ची मुख्य परीक्षा असो, IBPS बँकिंग परीक्षा असो, या देखील मी उत्तीर्ण झालो. एक मनोमन इच्छा होती की यूट्यूबच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना शिकवावे, विद्यार्थ्यांपर्यंत आपले ज्ञान पोहोचावे. यासाठी हे चॅनलची आपण सुरुवात केली आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिला आपले इंटरॅक्शन मी आपल्याला अपलोड करून उपलब्ध करून देत आहे मित्रांनो. तुम्ही ते बघा. त्यानंतर आणखी चॅनलबद्दल जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला मी इथून पुढे सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करणार. अभ्यासक्रम, अभ्यास कसा करायचा, त्यातील वेगवेगळे विषय जसे की मित्रांनो बघा कोणकोणते विषय मी घेणार आहे ते देखील सांगतो. मराठी व्याकरण, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण घेणार. संपूर्ण मराठी व्याकरण मी शिकवणार मित्रांनो. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता देखील शिकवणार.
आणि माझा सगळ्यात फेवरेट विषय आहे सामान्य अध्ययन, ज्याला GSGK तुम्ही म्हणू शकता. सामान्य अध्ययन हा विषय मी घेणार. यात समाज सुधारक, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पंचायत राज, विज्ञान, चालू घडामोडी, हे सगळे इतिहास, भूगोलसह हे सगळे विषय यामध्ये इन्क्लूड होतात. याविषयी मी लेक्चर अपलोड करणार. मोस्टली मी सामान्य अध्ययन च्या बाबतीत तुम्हाला पोलीस भरती, सरळ सेवा, इतर भरती एक्झाम याच्याबद्दल गाईड करणार मित्रांनो. तसेच मागील वर्षाचे प्रश्न आपण सोडून घेणार. प्रश्नपत्रिका देखील सोडून घेणार, ज्या की सरळ सेवेला, पोलीस भरतीला येऊन गेलेले आहेत. त्यानंतर इथून पुढे येऊ शकणारी संभाव्य प्रश्नसंच तो देखील मी तुमचा सोडून घेणार. यामध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगणार आहे की आपल्याला अभ्यासक्रम काय आहे, पोलीस भरतीचा असो, इतर सरळ सेवांचा असो. सरळ सेवेबद्दल माझा पोलीस भरतीचा अभ्यास तुम्ही करता, चांगली गोष्ट आहे. त्याची ऍड दरवर्षी पडत असते मित्रांनो. परंतु जे इतर सरळ सेवेचा अभ्यास करतात, जसे कृषी सेवा, वनसेवा किंवा तलाठी, या गोष्टींच्या ऍड या स्पेसिफिक स्पॅन नंतर किंवा टाइम नंतर पडत असतात, ज्याचे त्याचे वैयक्तिक विचार असतात. परंतु माझं असं मत आहे की इतर, समजा कृषी सेवा, वनसेवा, एखाद्या भरतीचा तुम्ही अभ्यास करत असाल, सरळ सेवा भरतीचा, तर जोपर्यंत ऍड पडत नाही तोपर्यंत त्या सरळ सेवेकडे जाऊ नका. पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत बऱ्यापैकी लेक्चर. जसे सरळ सेवेची एखादी ऍड पडेल तर त्या संदर्भात, त्या विषयासंदर्भात आपण लेक्चर घेऊ. त्यांचा अभ्यासक्रम अपडेटेशन मी तुम्हाला देईल. बघा, पोलीस भरतीतील मराठी व्याकरण, GSGK, गणित बुद्धिमत्ता यांचं सगळ्यांचं मी सखोल लेक्चर इथून पुढे तुम्हाला अपडेट करून देईल. हे आपलं चॅनल आहे मित्रांनो, एज्युकेशन इन मिनिट बाय नरेश सर. एज्युकेशन इन मिनिट हे तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. त्या संदर्भात ज्या लिंक आहे, युट्यूबची जी लिंक आहे ती तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनमध्ये, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला देतो. तसेच टेलिग्राम चॅनलची देखील लिंक दिलेली आहे मित्रांनो. टेलिग्राम चॅनलवर ज्या काही इम्पॉर्टंट PDF असतील, महत्त्वाचे फोटो असतील, एखादी भरतीचे अपडेट आले असतील, ते मी या चॅनलवर पोस्ट करेल. त्यासाठी त्या चॅनलवर जाऊन त्या चॅनलला जॉईन व्हा. त्याची देखील मी तुम्हाला लिंक दिली आहे, यूट्यूब लिंक दिली आहे, टेलिग्राम लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर व्हॉट्सॲपवर एक कम्युनिटी ग्रुप ओपन केलेला आहे. व्हॉट्सॲपवर कम्युनिटी ग्रुप ओपन केला आहे, त्याची देखील लिंक इथं अटॅच आहे मित्रांनो. किंवा ह्या चॅनलच्या होम पेजवर जाऊन तिथे तुम्हाला ह्या सर्व लिंक भेटतील. त्यानंतर तुमच्या सगळ्यांचं आवडीचं इंस्टाग्राम, याची देखील लिंक अवेलेबल आहे. हे तुमच्या मनावर आहे, याला जॉईन करायचं किंवा नाही. इट्स ऑल डिपेंड अपॉन यू. कारण की हे जस्ट असंच माफ करा, हे जस्ट ओपन केलेलं आहे आपण. परंतु यूट्यूब लिंक, टेलिग्राम लिंक तुम्ही नक्की जॉईन करा अशी माझी इच्छा आहे. कारण की तिथे तुम्हाला PDF फाईल वगैरे मिळून जातील मित्रांनो. बघा, आपण काय बघत आहोत. आपण चॅनलचं नाव आता डिस्प्ले केलेलं, चॅनलचा उद्देश सांगितला मी. पोलीस भरती व इतर सरळ सेवांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे चॅनल आहे. त्याच्यानंतर ह्या लिंक आहे ज्याच्यावर तुम्हाला त्या चॅनल संबंधी माहिती, लेक्चर संबंधी माहिती मिळेल. लेक्चर कोणत्या क्वालिटीचे आहेत, त्यांची गुणवत्ता काय आहे, हे तुम्हाला जसं जसं लेक्चर अपडेट होतील तसं तसं कळून जाईल मित्रांनो. बघा, चॅनलचं नाव आहे एज्युकेशन इन मिनिट बाय नरेश सर. याबाबतची यूट्यूब लिंक, टेलिग्राम लिंक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम लिंक मी तुम्हाला यावर देत आहे. ती तुम्ही जाऊन फॉलो करा, त्याचा नक्कीच फायदा होईल. आणखी एक मित्रांनो इथंच सांगतो, मी मराठी व्याकरण असो, गणित बुद्धिमत्ता असो, GSGK असो, याची सखोल लेक्चर घेणार आहेत. त्या सखोल लेक्चरच्या एंडिंगला काही महत्त्वाची प्रश्नसंच किंवा त्यांच्याबद्दलचं वेगळं लेक्चर घेणार आहे. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर जशी पेपरची पोलीस भरतीला 15-20 दिवस राहिले, सरळ सेवेला 15-20 दिवस राहिले, तर त्याचे मॅरेथॉन लेक्चर देखील घेणार आहे. काही जण त्याला फास्ट ट्रॅक लेक्चर म्हणतात. संपूर्ण विषयाची रिव्हिजन यात घेतली जाते. हे देखील मी घेणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून राहू द्या. सबस्क्राईब करताना एक बेल आयकॉन दिसेल, तिथं त्या बेल आयकॉनवर ऑल नोटिफिकेशनमध्ये जाऊन क्लिक करा. त्याच्यामुळे ज्या वेळेस लेक्चर अपडेट होईल, मी अपलोड करेल, ते तुम्हाला तिथे ऑलरेडी मेन्शन नोटिफिकेशन येऊन जाईल. चॅनलला सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा.
आणि लेक्चरचा जर कंटेंट तुम्हाला इथून पुढे आवडला तर लाईक करायला नक्की विसरू नका. बघा, हेच मुद्दा तुम्हाला सांगायचा होता, दुसरं काही नाही. आपण एका नवीन शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सुरुवात करत आहोत. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर आपलं पहिलं इंटरॅक्शन घडत आहे मित्रांनो. त्यामध्ये मी नरेश, जो की पोलीस भरती अकॅडमीमध्ये देखील शिकवतो, आपल्याला ऑनलाईन शिकवणार आहे. ऑनलाईन वेगवेगळे लेक्चर जसे की मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, झाले मुद्दे क्लिअर. या संदर्भात मी तुम्हाला लिंक देखील दिलेली आहे. एक दृष्टांत देऊन, उदाहरण देऊन मी लेक्चरची सुरुवात करणार होतो. त्या हिशोबाने मी ते पहिले 2-3 उदाहरणं दिली, मुद्दे, फिलॉसॉफी एक्सप्लेन केली. ज्यांना आवडली त्यांना ठीक आहे, ज्यांना नाही आवडली तर 2 गोष्टी फक्त चांगल्या कानावर पडल्या त्याचं तुम्ही समाधान मानू शकता. तुमच्या महत्त्वाची स्लाईड मुद्दा इथं आहे. एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं इथून पुढे स्वागत असेल मित्रांनो. चॅनलच्या व्यवस्थित अपडेट्स मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या मित्रांना देखील सांगा. पोलीस भरती विशेषतः मी एक्सप्लेन करेल, त्याबरोबर वेगवेगळ्या सरळ सेवा येतील त्यांची देखील लेक्चर घेतली जातील. पोलीस भरतीतील सर्व विषय तुम्हाला मी सांगेल. यानंतर अभ्यासक्रम, त्यानंतर मराठी व्याकरणाचं समजा स्पेसिफिकली बघितलं आपण तर मराठी व्याकरणाच्या सुरुवातीला वर्णमाला, मराठी भाषा, संधी, प्रयोग, शब्दांच्या जाती, अलंकार, त्यानंतर शब्दसमूह, कानडी शब्द, देशी शब्द, विदेशी शब्द या सगळ्यांवर येऊन गेलेले प्रश्न, या सगळ्यांचे मुद्दे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो. गणित बुद्धिमत्तेमध्ये अंतर, वेळ, वेग, काळ, काम, लसावी, मसावी, शेकडेवारी, गणित असो, दिशाज्ञान असो, बुद्धिमत्ता असो, हे सगळे टॉपिक मी टॉप टू बॉटम घेणार आहे. GS GK सामान्य अध्ययन देखील, ज्यात पंचायत राज, राज्यशास्त्र, तुम्हाला सगळ्या प्रकारची लेक्चर ह्या प्लॅटफॉर्मवर मिळून जातील मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे आणि व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर जाऊन तिथे ग्रुप ॲड राहू द्या, म्हणजे तुम्हाला अपडेट झालेले लेक्चर PDF फाईल या मिळून जातील. बघा, हा आपला लोगो आहे मित्रांनो. यूट्यूब चॅनलच्या लिंक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंक तुम्हाला ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तसेच आपल्या या होम पेजवर गेल्यानंतर देखील तुम्हाला त्याच्या लिंक मिळून जातील मित्रांनो. चला बघूया काय ठेवलंय पुढच्या स्लाइडवर. बघा, एक सुंदर कविता आहे जी मला वाटली की पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगावी. पहिलं लेक्चर नाही म्हणता येणार, पहिलं इंटरॅक्शन. बघा, कविता वाचून दाखवतो मी. जिथे संपते वाट कुठे तिथेच नवी दिशा उगवते, जिथे संपते वाट कुठे तिथेच नवी दिशा उगवते, शेवट म्हणून नकोस खचू तोच सुरुवातीचा दीप जळतो, शेवट म्हणून नकोच खचू तोच सुरुवातीचा दीप जळतो, अंत असेल तर प्रारंभही आहे, अंत असेल तर प्रारंभही आहे, जीवन हे प्रवाह अनंता, अंत असेल तर प्रारंभही आहे, जीवन हे प्रवाह अनंता, संपते केवळ एक कथा पुन्हा सुरू होते नवी गाथा, संपते केवळ एक कथा पुन्हा सुरू होते नवी गाथा. बघा, खूप प्रेरणादायी आणि सुंदर अशी कविता आहे. ही आज तुमच्याबरोबर शेअर करावी असं मला वाटलं. म्हणजे आपल्या एका वाईट गोष्टीचा अंत, आज जो दसरा आहे त्यातही वाईटाचा अंत होतो, सत्याचा विजय होतो वाईटावर. आपल्यातील वाईटाचा आपल्याला आज अंत करायचा आहे, नवीन प्रवासास सुरुवात करायची आहे. म्हणून अंत असेल तर प्रारंभही आहे. बघा, अंत असेल तर प्रारंभही आहे. आपल्या आयुष्यातील काही वाईट गोष्टींचा आपल्याला अंत करावा लागतो, तेव्हा काहीतरी आपल्या आयुष्यात नवीन होते, आपल्याबद्दल चांगले होते. जीवनाचं जे स्वरूप आहे ते चक्रीय आहे मित्रांनो. काहीतरी वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडत असतं, हे या कवितेतून सांगतात लेखक. संपते केवळ एक कथा पुन्हा सुरू होते नवी गाथा, संपते केवळ एक कथा पुन्हा सुरू होते नवी गाथा. बघा, याचाच तुम्हाला फोटोच्या स्वरूपात सांगितलं आहे. अंत अस्ति प्रारंभ, यास काय म्हणतात, अंत अस्ति प्रारंभ. श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा इथे फोटो दिलेला आहे मित्रांनो. बघा, जीवनाचं स्वरूप हे चक्रीय स्वरूप आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येतो. त्याला जर उलटा आपण वाचलं, काहीतरी नवीन सुरुवातीमध्ये जुन्या गोष्टीचा अंत असतो. आपल्यातील वाईट गोष्टींचा आज अंत करायचा आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जे आपल्या मनाशी ठाम राहायचं आहे की आजपासून नवीन सुरुवात आपण करणार आहोत, आजपासून स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. एखादं संकट
आपल्यावर आलं किंवा आपण सहन केलेलं अपयश, वेदना ह्या काय करतात, आपल्याला नवीन आयुष्याकडे घेऊन जातात, नवीन अनुभव देतात. हेच भगवद्गीतेतून श्रीकृष्ण देखील अर्जुनाला सांगत आहे. तात्विक आणि आध्यात्मिक रूपात ते सांगितलेलं आहे. मी फक्त सोप्या भाषेत सांगितलं. त्याचा अर्थ होतो अंत अस्ति प्रारंभ. अंत अस्ति प्रारंभ. काहीतरी वाईटाचा अंत, काहीतरी चांगल्याचा प्रारंभ. सुरुवात घडून आणतो मित्रांनो, वाईट गोष्टींचा अंत नवीन प्रवासाला सुरुवात घेऊन जातो. बघा, लेक्चरच्या एंडिंगला सुद्धा आपण लेक्चरच्या शेवटला पोहोचलो आहे. लेक्चरचा अंत करण्याची वेळ आहे, परंतु हा सुरुवात करतोय आपल्या नवीन प्रारंभास, नवीन प्रवासास, ज्याची आपण यूट्यूब चॅनलवर रेग्युलर अपलोड करणार आहोत. हा लेक्चरचा अंत नसून ही आपल्या प्रवासाची सुरुवात आहे मित्रांनो. इथून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमासह वेगवेगळी मराठी व्याकरणाची असो, समाज सुधारकांची असो, पंचायत राजची असो किंवा प्रश्नसंच असो, संभाव्य प्रश्नसंच असो, याची लेक्चर 1 बाय 1 किंवा 2 दिवसाच्या गॅपने नक्की आपल्या चॅनलवर अपलोड होतील. तर हा आपल्या लेक्चरचा अंत नसून नवीन प्रवासाची सुरुवात आहे, एवढं मला सांगायचं आहे. ठीक आहे, इथून पुढे रेग्युलरली भेटत जाऊया मित्रांनो. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं अभ्यास करत राहा. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. तुम्ही लेक्चरच्या शेवटपर्यंत आलात, लेक्चरच्या अंतापर्यंत आलात, परंतु हा अंत नसून नवीन आपला आजपासून प्रारंभ आहे मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.